जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांचे जे वैकुंठ गमन आहे, म्हणजे फाल्गुन वद्य द्वितीया, ज्याला आपण तुकाराम बीज म्हणतो, त्या दिवशी एक दुपारी 2च्या दरम्यान नांदूरनिकीचा वृक्ष आहे, आजही आहे देहूमध्ये. आज ह्या विषयी भरपूर गैरसमज आहेत समाजामध्ये. 2 बाजू आहेत. प्रत्येक गोष्टीला 2 विचार असतात. पण जगद्गुरू तुकोबराया सदैव वैकुंठाला गेलेले आहेत. हे आपल्याला मान्य करावं लागेल. त्याला पुरावे आहेत. काही लोकांचं असं मत आहे, की हे जे पुरावे आहेत, हे पुरावे तुकोबरायांचे स्वतःचे नाहीत, तर बाकीच्यांनी लिहून ठेवले. आता महत्त्वाचा प्रश्न असा येतो, की तुकोबराय आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. शेवटचा क्षण या जगात कुणालाही दिसलेला नाही. ज्ञानोबरायांनी जिवंत समाधी घेतलेली आहे. बरोबर. आणि जगद्गुरू तुकोबराय सदैव वैकुंठाला गेलेले. ह्या दोन्ही प्रसंगाकडे जर आपण बघितलं तर फार अंतर आहे. ज्ञानोबरायांनी जिवंत समाधी घेतली म्हणजे ठरवलेलं आहे, या दिवशी या तिथीला आपल्याला समाधी घ्यायची. जगद्गुरू तुकोबरायांनी वैकुंठ गमन ज्यावेळी जगद्गुरू तुकोबरायांचं झालेलं आहे, ते देवाचा दावा करत होते जगद्गुरू तुकोबराय. तुकोबरायांचं सदैव वैकुंठाला जाणं ही वारकरी संप्रदायाच्या दृष्टीतनं जर आपण पाहायला गेलो तर ही फार मोठी गोष्ट आहे. हे फक्त एक चमत्कार नाही,